नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सेट एक्झाम 7 एप्रिल 2024 मध्ये झाली होती मित्रांनो. पेपर सेकंड जिओग्राफी या पेपरची आन्सर की फायनल आन्सर की आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे मित्रांनो. मित्रांनो, तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो. चला तर मित्रांनो, आपण व्हिडिओ स्टार्ट करू. व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. बघा मित्रांनो, जिओग्राफी सेकंड पेपरचं आन्सर की आपल्याला बघायचंय. खालीलपैकी कोणता एक सागरतळ विस्ताराचा पुरावा? याचं उत्तर आहे ऑप्शन ए. यादीतील हे जोड्या जुळवायचे मित्रांनो. याचं उत्तर आहे ऑप्शन बी. तिसरं क्वेश्चन आहे, रासायनिक विधारण प्रक्रियेमध्ये खजिनांचा स्थिरत्वाचा क्रम हा डॉट डॉट मध्ये दिला जातो. याचं उत्तर आहे ऑप्शन सी. विधाने याचं जोड्या जुळवायचे मित्रांनो. ऑप्शन सी आन्सर आहे याचं. पाचवं क्वेश्चन आहे, जोल कासार डॉट डॉट यांच्याशी संबंधित आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन ए. सहावं क्वेश्चन आहे, शुष्क पर्यावरणातील उतारावरील मंद हालचालीमुळे डॉट डॉट निर्माण होतो. याचं उत्तर आहे ऑप्शन बी. उतारखंडाचे खालून ते वरच्या पातळी प्रमाणे क्रम लावा. याचं उत्तर आहे ऑप्शन ए आहे मित्रांनो. जेव्हा मोठ्या प्रमाणातील स्फोटक शक्ल पदार्थात पावसाचे व वितळलेले पाणी मिसळते तेव्हा त्याचा डॉट डॉट तयार होतो. याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए, अवदाव. नववा क्वेश्चन आहे, खालीलपैकी डॉट डॉट मुळे नेप प्रशत ची निर्मिती होते. याचं उत्तर आहे ऑप्शन सी उत्तर आहे मित्रांनो, फक्त ए आणि. 10वं क्वेश्चन आहे मित्रांनो, आम्ल प्रजननाच्या पाण्याव्यतिरिक्त इतर डॉट डॉट हे प्रमुख रासायनिक संयुगे असतात. याचं उत्तर आहे 10वाचं उत्तर आहे ऑप्शन बी, नायट्रिक ऍसिड. 11वं क्वेश्चन आहे, तापमानाची वार्षिक कक्षा खालील प्रमाणे मोजली जाते. याचं उत्तर आहे ऑप्शन बी. 12वं क्वेश्चन आहे, वातावरणातील थर ज्याला ॲप्लंटन थर म्हणून ओळखले जाते त्यास डॉट डॉट असे म्हणतात. याचं उत्तर आहे ऑप्शन सी. 13वं क्वेश्चन आहे, जोड्या जुळवायचंय. त्याचं उत्तर काय असेल? ऑप्शन ए. 14वं क्वेश्चन आहे, वातावरणाविषयी खालीलपैकी कोणते विधान खरे नाहीत? याचं उत्तर आहे ऑप्शन डी. हे लक्षात ठेवायचंय. हे फायनल आन्सर आहे मित्रांनो. फायनल आन्सर मी तुम्हाला सोल्व करून दाखवतोय. बघा, आता जर एखाद्या विशिष्ट ठिकाणाचे तापमान 32 डिग्री सेल्सिअस असेल तर डिग्री फरेनहाइट मध्ये त्यांचे सममूल्य तापमान किती असतो? याचं उत्तर आहे ऑप्शन बी. विधान ए, सर्व पदार्थ हे सातत्याने एकूण तरंग लांबीच्या कक्षेमध्ये पारित ऊर्जेचे उत्सर्जन करतात. याचं उत्तर आहे ऑप्शन सी. 17वं क्वेश्चन आहे, विस्तारित उष्णकटिबंधीय चक्रीवादळात थंड आघाडीवर डॉट डॉट ढग विकसित होतात. याचं उत्तर आहे ऑप्शन डी. खालीलपैकी कोणता निर्देशांक विविध हवामान प्रकाराच्या सीमा ठरवण्यासाठी थार्नवेट यांनी विकसित केलेले नाही? याचं उत्तर आहे ऑप्शन डी, बाष्पीभवन. यादी 1 यादी 2 यामधील जोड्या जुळवायचं मित्रांनो. 19 नंबरचं क्वेश्चन आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन बी. हिमयुगा दरम्यान पृथ्वीचे कवच बर्फाच्या अतिरिक्त वजनामुळे खचते. यास डॉट डॉट असे म्हणतात. याचं उत्तर आहे ऑप्शन बी उत्तर आहे याचं. खालीलपैकी भरती होटी निर्मितीच्या सिद्धांतात संबंधी कोणती जोडी बरोबर नाही? याचं उत्तर आहे जोड्या जुळवायचं मित्रांनो. तर आपल्याला ऑप्शन बी उत्तर आहे याचं. 22वं क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणता समुद्र प्रवाह वाळवंटाच्या निर्मितीसाठी कारणीभूत नाही? याचं उत्तर आहे ऑप्शन डी. कोणी असे म्हटले की भूगोल पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या विशिष्ट भागात स्थळ प्रदेश सुसंगत संबंधात एकत्रित विविध उत्पत्तीच्या घटनांमधील परस्पर संवादाच्या अभ्यासाशी संबंधित आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन सी, रिटर. हे लक्षात ठेवायचं आहे. एकूण जागतिक तापमान वाढीमध्ये विविध हरितगृह वायूचा सापेक्ष योगदानाचा चढता क्रम डॉट डॉट आहे. याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी. डॉट डॉट हा आंतरराष्ट्रीय कराराचा एक सर्वसमावेशक दस्तऐवज आहे की ज्यामध्ये खालील विषय समाविष्ट करण्यात आले होते: मदत निधी, गरिबी निर्मूल, शाश्वत शेती व ग्रामीण विकास, वन संवर्धन, जैवविविधता इत्यादी. याचं उत्तर ऑप्शन बी.
डॉट डॉट प्रक्रिया हवामानामध्ये घडते की जेथे पर्जन्यमानापेक्षा बाष्पोत्सर्जन होत असते याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी. बघा मित्रांनो, मी जास्त स्पीड मध्ये रीड करतो त्याच्यामुळे मला मिस्टेक होते. मी स्पीड मध्ये घेणार आहे कारण व्हिडिओ जास्त लॉंग होईल. त्याच्यामुळे 27 क्वेश्चन आहे. खालीलपैकी पृथ्वीवर सर्वात मोठी परिसंस्था कोणती आहे? ऑप्शन डी उत्तरायचं. ऑप्शन डी. यादी जोड्या जुळवायचंय 28 नंबर क्वेश्चनचं. याचं आन्सर ऑप्शन डी. खालील कोणते विधान क्योटो प्रोटोकॉल करार संबंधी बरोबर आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन ए. खालीलपैकी कोणते विधान कृत्रिम यथासंबंधी बरोबर आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन बी. खालीलपैकी कोणता पर्याय उत्तमपणे वनस्पती आणि प्राणी समुदायाने व्यापलेल्या मोठ्या क्षेत्रास परिभाषित करतो? याचं उत्तर आहे ऑप्शन ए. प्रमुख जागतिक वस्तुमानाची निवड उत्पादकता उतरत्या क्रमाने मांडणी करा. याचं उत्तर आहे ऑप्शन ए उत्तर आहे मित्रांनो याचं. शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनातून आंतरपिढीय समतेचा काय अर्थ असतो? समतेचा काय अर्थ असतो? याचं उत्तर आहे ऑप्शन ए. 2011च्या जनगणनेमध्ये लोकसंख्येच्या गणतेनुसार खालील केंद्रशासित प्रदेशाची चढत्या क्रमाने क्रमवारी लावा. याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी. 35वा क्वेश्चन आहे. याचं पण जोड्या जुळवायचंय मित्रांनो. याचं उत्तर आहे ऑप्शन सी. हे लक्षात ठेवायचं. ऑप्शन सी उत्तर आहे. ख्रिस्टलर प्रतिमानामध्ये खालील प्रमाणे श्रेणी स्तर आहेत. याचं उत्तर आहे ऑप्शन ए. 37 नंबरचं क्वेश्चन आहे मित्रांनो. याचं उत्तर आहे ऑप्शन सी. ग्रामीण नागरी संक्रमण क्षेत्र ही संकल्पना खालीलपैकी कोणी मांडली? याचं उत्तर आहे ऑप्शन ए. लोकसंख्येय लाभांश म्हणजे काय? याचं उत्तर आहे ऑप्शन सी. 15 ते 64 वयोगटातील. 40 नंबरचं क्वेश्चन आहे. खालीलपैकी कोणते घटक हे मानव दारिद्र्य निर्देशकांची गणना करताना विचारात घेतले जातात? याचं उत्तर आहे ऑप्शन ए. खालीलपैकी कोणाकडे महत्वाच्या घटनाची दुहेरी नोंद पद्धत आहे? याचे उत्तर आहे ऑप्शन सी. नमुना नोंदणी प्रणाली. भारताच्या जनगणनेमध्ये खालीलपैकी कोणती माहिती प्रदान केलेली नाही? याचं उत्तर आहे ऑप्शन डी. 43वा क्वेश्चन आहे. याचं जोड्या जुळवायचं मित्रांनो. याचं आन्सर आहे ऑप्शन सी. हे आन्सर आहे. कृषी उत्पादकतेतील प्रादेशिक बदलावर खालील गोष्टीचा प्रभाव पडू शकतो? याचं उत्तर आहे ऑप्शन डी. वान थुनेनच्या मॉडेलमध्ये खालीलपैकी कोणता उत्प्रेरक घटक मानला जातो? याचं उत्तर आहे ऑप्शन बी. डॉट डॉट हा कमी होत जाणारा सीमांत परतावा आहे. जेव्हा एखाद्या उद्योग व्यापक झाल्यामुळे तो व्यवस्थापित करण्यास आणि कार्यक्षमतेने कार्यरत ठेवण्यास अवघड होत जातो. याचं उत्तर आहे ऑप्शन बी उत्तर आहे. जेव्हा असमान वितरणासह पुऱ्या पर्जन्यमानाचा दीर्घ कालावधी असतो तेव्हा अशा परिस्थितीला डॉट डॉट असे म्हणून ओळखले जातो. याचं उत्तर आहे ऑप्शन ए. सी आन्सर आहे. वाहतूक हालचाली प्रक्रियेत खालीलपैकी कोणता खर्च जो मुख्यत्वे इंधन खर्च आणि मजुरीचा बनलेला असतो? याचं उत्तर ऑप्शन बी. कोणत्या परिवहन पद्धतीचा टर्मिनल खर्च इतर वाहतुकीच्या तुलनेत जास्त आहेत? याचं उत्तर ऑप्शन ए. 50वा क्वेश्चन आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर योग्य आहे? याचं उत्तर ऑप्शन ए विधान बरोबर आहे. वॉन थ्युनेन यांच्या मते जे भूपृष्ठ हे उठाव मृदा हवामान आणि इतर प्राकृतिक घटकाबाबतीत जर एक समान असेल तर त्यास डॉट डॉट असे म्हणतात. याचं उत्तर ऑप्शन बी.
खालीपैकी कोणत्या शेती प्रक्रियेचे उद्दिष्ट शेतीतील पिकासोबत अवतनास गवत वाढवणे आहे, जे मधार रचना निर्मितीसाठी मृदा व धूप रोखण्यास आणि त्याची सुपीकता सुधारण्यात मदत होते? याचं उत्तर ऑप्शन सी. लँड ऑफ ब्रिटन, इट्स यूज अँड मिसयूज या ग्रंथाचे लेखन कोणी केले आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन सी. डॉट हे जमिनीची क्षमता प्रदेश रेखाटून निश्चित करण्यात चांगले तंत्र आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन सी. मेनच्या सेंट्रो पेरिफेरी मॉडेलनुसार खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन ए. याचं उत्तर आहे ऑप्शन बी. 56. डॉट बलाचे अस्तित्व हे क्षेत्राला एक प्रदेश बनवते. याचं उत्तर ऑप्शन ए. उत्तर याचं ऑप्शन ए. 57 नंबरचं क्वेश्चन आहे, डॉटची वैशिष्ट्य म्हणजे काटेकोर प्राकृतिक सीमा आणि एक समान वैशिष्ट्य होय. याचं उत्तर आहे ऑप्शन ए. 58 नंबरचं क्वेश्चन आहे, जनरस द व्हॉइस म्हणजे काय? याचं उत्तर आहे ऑप्शन सी. 59 नंबर आहे. 59 नंबरचं क्वेश्चन, डॉट भूगोलातील दृष्टिकोन आहे जो व्यक्तीच्या व्यक्तिनिष्ठ अनुभवाच्या अभ्यासावर भर देतो. याचं उत्तर आहे ऑप्शन बी. 60 नंबरचं क्वेश्चन आहे, खालील तत्वज्ञानाची त्याच्या कालखंडाच्या आधारे अगोदरपासून क्रमवारी लावा. याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी. भारतातील पहिले भाषिक संरक्षण कोणी केले? याचं उत्तर आहे ऑप्शन सी. ऑप्शन सी उत्तर आहे. नवीन सांस्कृतिक भूगोल ही संज्ञा यांनी शोधली. याचं उत्तर आहे ऑप्शन सी. 63 नंबर आहे, मॅकडॉर यांच्या भूसामाजिक कल्पनेशी संबंधित खालील जोड्यामधून योग्य पर्याय शोधा. याचं उत्तर आहे ऑप्शन ए. भारत आणि चीन यांच्यातील लडाख प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ही कोणत्या प्रकारची सीमा असल्याचे दिसते? याचं उत्तर आहे ऑप्शन डी. 65 नंबर आहे, लेबन्स्ट्रॉम बाबत खालीलपैकी कोणते विधान ने बरोबर आहेत? याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी. सुप्राशनल संस्थाच्या बाबत योग्य विधान कोणती? याचं उत्तर आहे ऑप्शन बी. 67 नंबर आहे, कोणास प्राकृतिक आणि मानवी भूगोल यातील देवत्ववादाचे प्रवर्तक मानले जाते? याचं उत्तर आहे ऑप्शन बी. यादी 1 मध्ये लेखकांची नावे आहेत, तर यादी 2 मध्ये ग्रंथांची नावे खालीलप्रमाणे आहेत. याचं जुळ्या जुळवायचे मित्रांनो. तर जुळवायचं आपल्याला, तर काय आन्सर असेल याचं? ऑप्शन सी आन्सर आहे याचं. अभिक्षेत्रीय विश्लेषणाचे विज्ञान म्हणून भूगोलाच्या विकासादरम्यान या विषयाची भाषा व पद्धती काय बनली आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन सी भूमिती. सन 1906 मध्ये कोणी ऑब्जेक्टिव्ह ऑफ द जिओग्राफी ऑफ मेन या शीर्षकांचा कार्यपद्धती पत्रिकेमध्ये भूशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी भूगोलातील पर्यायी संकल्पना प्रक्षेपण केल्या? याचं उत्तर आहे ऑप्शन 70 नंबरचं. मित्रांनो याचं आन्सर माहित नाही मला, तर तुम्हाला माहित असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. नेक्स्ट 71 क्वेश्चन बघू मित्रांनो, खालीलपैकी कोणते विधान हे उत्तर आधुनिकतावादाबाबत चूक आहे? याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी. 72 नंबर क्वेश्चन आहे, कोणते तत्वज्ञान मूलभूत भाषा विज्ञान आणि भाषिक तत्वज्ञानातून प्राप्त झालेल्या तत्वे आणि प्रक्रियेच्या संचावर आधारित आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन सी. विधाने झेलनने मानवी भूगोलाचा अभ्यास करण्यासाठी त्याच्या अँथ्रोपोजिओग्राफी या ग्रंथाच्या 2 खंडाद्वारे वैज्ञानिक आधार प्रदान केला. याचं उत्तर आहे ऑप्शन ए. भूगोलातील संरचनावाद हा डॉटच्या विश्लेषणावर भर टाकतो. याचं उत्तर ऑप्शन सी. याचं आन्सर ऑप्शन सी. यादी 1 मध्ये भूगोल तत्वज्ञानाचे नावे व यादी 2 सेकंड मध्ये संज्ञा दिल्या आहेत. याचं उत्तर आहे मित्रांनो 75 क्वेश्चन आहे.
याचं आन्सर आहे ऑप्शन डी आन्सर आहे याचं. 76 क्वेश्चन आहे. यादी 1 मध्ये अभ्यास क्षेत्र व यादी 2 मध्ये अभ्यासाचे लक्ष दिले आहे. याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी. हे लक्षात ठेवायचं. 77 क्वेश्चन आहे. जर जमिनावरील 2 बिंदूमधील अंतर 25 किलोमीटर असेल आणि नकाशावरील त्याचे 2 बिंदू मधील अंतर 10 सेंटीमीटर असेल तर त्याचे प्रमाण गुणोत्तर नकाशा प्रमाण ... असेल. याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी उत्तर आहे याचं. ... हे सांख्यिकीय पृष्ठाचे उदाहरण आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन सी. यादी 1 यादी 2 याचं 69 क्वेश्चन आहे मित्रांनो. 79 क्वेश्चन आहे. याचं आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन बी. उठाव नकाशावर काढलेल्या खंडित रेषांना ... असे म्हणतात. याचं उत्तर आहे ऑप्शन सी आकार रेषा. 81 क्वेश्चन आहे. पर्जन्यातील विचरणशीलता खालीलपैकी कोणत्या तंत्राने उत्कृष्ट प्रकारे दर्शवता येते? याचं उत्तर आहे ऑप्शन सी. स्तरित प्रतिचयन कशा प्रकारे केले जाते? याचं उत्तर आहे ऑप्शन बी. काय वर्ग चाचणीचा उपयोग ... चे मोजमाप करण्यासाठी केला जातो? याचं उत्तर आहे ऑप्शन बी. प्रदेश किंवा नदीच्या खोऱ्यातील जलनिसार घनता मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते सूत्र वापरले जाते? याचं उत्तर आहे ऑप्शन सी. 85 क्वेश्चन आहे. ... पार्श्वरेखा या उठावाच्या महत्वाचे स्पष्ट चित्र दर्शवतात व प्रदेश किंवा पाणलोट क्षेत्राच्या निवेशनाचा सामान्य स्वभाव दर्शवतात. याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी. 86 नंबरचं क्वेश्चन आहे. यादी 1 यादी 2 याचे जोड्या जुळवायचे मित्रांनो. तर आपल्याला याचं आन्सर काय असेल? ऑप्शन सी. विद्युत चुंबकीय वर्णक्रम प्रदेशाच्या चढत्या क्रमाने तरंगलांबी प्रमाणे मांडणी करा. याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी. मांडणी करायचे तुम्हाला. 87 क्वेश्चन आहे. मांडणी करायचे मित्रांनो. आता 28 खालीलपैकी कोणते एक विधान अवलोकक स्कॅनर बाबत चुकीचे आहे? याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए. खालीलपैकी कोणते खनिजे केरळच्या मोनासाइट वाळूत आढळतात? याचं उत्तर आहे ऑप्शन डी. भारतातील कोणत्या राज्यातून कर्कवृत जाते? याचं उत्तर आहे ऑप्शन डी. मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि मिझोराम. हे लक्षात ठेवायचं मित्रांनो. खाली 2 वाक्य दिले आहेत. त्यातील एक विधान ए आणि व दुसरे कारण आर. खाली दिलेल्या संकेतामधून ए अचूक पर्याय निवडा. याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए. नमामि गंगे कार्यक्रम संबंधात खालीलपैकी कोणते उद्दिष्ट खरे नाही? याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी. 93 आहे. भारताच्या संदर्भात डिडवाना, देगान, सरगोल आणि खातू ही नावे खालीलपैकी कोणत्या पर्यायाशी निगडीत आहेत? याचं उत्तर आहे ऑप्शन डी. खालीलपैकी कोणत्या प्रदेशात CWG प्रकारचे हवामान आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन डी. 95 क्वेश्चन आहे. ... हे आर्य नंदी प्रणालीचे एक उत्तम उदाहरण आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन ए. 96 नंबरचं क्वेश्चन आहे. याचं जोड्या जुळवायचं मित्रांनो. 96 नंबरचं याचं आन्सर काय असेल? ऑप्शन डी आन्सर याचं. 97 क्वेश्चन आहे. खालीलपैकी कोणते विधान हे रस्ते मार्गाबाबत अयोग्य आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन बी. 98 नंबर आहे मित्रांनो. याचं आपल्याला जोड्या जुळवायचं. 98 नंबरचं क्वेश्चन आहे. जोड्या जुळवायचे. याचं आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन ए. 99 नंबरचं क्वेश्चन आहे. खालीलपैकी कोणते आदिवासी जमात प्रोटो ऑस्ट्रेलियन वांशिक नाही? याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी. 100वा क्वेश्चन आहे. शेवटचा क्वेश्चन आहे. 2011च्या जनगणनेनुसार खालील ईशान्येकडील राज्याची साक्षरता दरानुसार उतरत्या क्रमाने मांडणी करा. याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए. मित्रांनो, तुम्ही व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहील मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.